वरती ज्यांचा फोटो दिसत आहे त्यांचा आजचा सुविचार, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांचा आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी. वेळेनं शांत राहायला शिकवलं, जीवनानं सगळं सहन करायला शिकवलं. आता कोणाच्या आधाराची गरज नाही वाटत, कारण वाईट परिस्थितीत आम्हाला सगळ्यांनी खरं रूप दाखवलं. संघर्ष हे आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. आजारी पडल एवढं खाऊ नये, भांडण होईल एवढं आघाव बोलू नये, कर्ज होईल एवढं खर्चू नये, आणि भविष्यात येणारी आपली पिढी नालायक निघल एवढं कमवून ठेवू नये. कारण तुम्ही कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी येणाऱ्या पिढीला याचं महत्व नसेल, याची किंमत. दिवस आम्ही ह्याला त्याला नावं ठेवून आयुष्य घालवणारी, शिव असा त्यो तसा. अरे कधीतरी मोठं बी म्हण कुणाला तरी, कधीतरी कुणाला आम्ही चांगलं बी म्हणलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, जी माणसं इतरांविषयी चांगला विचार करतात ना, परमेश्वर पहिलं त्यांचं चांगलं करतो, लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्यांविषयी वाटोळ्याचा विचार करतात ना, परमेश्वराची नजर त्याच्यावर बी आहे. अरे तुला जर दुसऱ्याचं चांगलं झालेलं नाही देखवत, तर तुझं तरी मी कसं काय चांगलं करीन. ते वरपांगी तुम्हाला लय भारी दिसेल, पण नंतर त्याच्या जीवनात तेवढं दुःख उभं करणार आहे परमेश्वर. अरे कोण नाही बघत, देव बघत असतो सगळ्यांकडे. आयुष्यात सहनशीलता ठेवायची, कारण वेळ कोणाच्याच दारी मुक्कामी थांबत नाही. आज वेळ आपली खराब असेल ना, तर उद्या चांगली. माणसाच्या जीवनामध्ये दुसरं काहीच नसलं तरी चालतं बाबा, पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आपल्या वाईट काळामध्ये साथ देणारी, आपल्याला आधाराचे दोन शब्द देणारी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण त्या व्यक्तीचे दोन आधाराचे शब्द आपल्यासाठी लाख मोलाचे असतात, ही गोष्ट लक्षात असू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.